मुलांची हाईट कमी होते आहे. शरीरात लवचिकतापणा नाही आहे. पाठ दुखते. पचनशक्ती नाही आहे. पचत नाही. अन्न खाल्लेलं पचत नाही आहे. मुलांची एकाग्रता नाही आहे. यासाठी हे आसन खूप गरजेचं आहे. आज फक्त मुलांचे आसन करणं. शीर्षासनही मुलांचं आसन आहे. पश्चिमोत्तानासनही मुलांचं आसन आहे. पण ज्याची पाठ दुखते अशा व्यक्तीने हे करायचं नाही. कमरेचा खूप त्रास आहे अशा व्यक्तीने करू नये. तर कसं केल्यानंतर आपण पाहू. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. श्वास घेत वरती जायचं आणि सावकाश श्वास सोडत कमरेतनं खाली वाकायचं नाही. असं नाही वाकायचं. असं नाही. कमरेतनं सरळ जायचं खाली. कमरेतनं या पद्धतीने पूर्ण करायचं. पाठ डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. आता हे आसनाचा फायदा काय. आता बघा पोटावर एक विशिष्ट प्रकारचा दाब आलेला आहे. त्यामुळं पोटाच्या आतमध्ये असलेले यकृत असेल, पॅनक्रिया जी आपल्या शुगरसाठी अतिशय गरजेचं आहे, असे पॅनक्रियाची कार्यक्षमता सुधारते. इकडे दोन्ही बाजूला किडनी आहे. दोन्ही बाजूला किडनीची कार्यक्षमता सुधारते. उत्सर्जन संस्था चांगले होते. पचनशक्ती वाढत. जठर यकृतातून पाचक रस चांगलं सरतात. पॅनक्रियामधून इन्सुलिन चांगलं सरवतं. त्यामुळे शुगर कमी व्हायला मदत होते. यकृतातून पाचक रस चांगलं सरवतात. त्यामुळं पचनशक्ती वाढते. दुसरी गोष्ट पायाचे हॅमस्ट्रिंग पाय दुखत असतील तर पायाचे हॅमस्ट्रिंग चांगले होतात. पाय दुखायचं कमी होतं. तिसरी गोष्ट पाठीच्या कणाची लवचिकता सुधारते. पण पाठ दुखत असल्यावर करायचं नाही. पाठीच्या कणाची लवचिकता सुधारते. आणि आपण हाईट वाढवा. मुलांची हाईट वाढत नाही. तर मुलांच्या हाईट वाढण्यासाठी हे अतिशय गरजेचं आहे. नेहमी मणके असे दबलेले असतात ना. आता मणक्याला एक प्रसरण पावलं आहे. मणक्यामध्ये नेहमी मणके असे असतात साधारण. तर आता या आसनामध्ये मणक्याची आतला जो गॅप आहे तो गॅप वाढला. त्यामुळं हाईट वाढण्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट शरीराला आराम मिळतो. हृदयाला आराम मिळतो. त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते. आंतरिंद्रियाची सर्व कार्यक्षमता सुधारते. मग ते हृदय असेल, फुफ्फुस असेल, पचनशक्तीचे जठर असेल, यकृत असेल, पॅनक्रिया असेल, पिट्युटरी ग्रंथी असेल, अनेक प्रकारच्या ग्रंथीचं कार्य याचे सुधारतं. म्हणून हे आसन सर्वांसाठी चांगलं आहे. लहान मोठे. मग ठीक आहे ना. पूर्ण असं नाही जमलं. नका करू असं. एवढं तर जमेल. तरीसुद्धा काही प्रमाणात तर भेटेल. एवढं तर जमेल. काही प्रमाणात तर लाभ भेटेल ना.